सर असं एक बघितलं जातं एक ट्रस्टचा एक भाग म्हणून, की लवकर होमिओपॅथीवर विश्वास बसत नाही. आणि बऱ्याचदा आता जेव्हा तुम्ही आता सांगताय, तुमचे जेव्हा रिझल्ट बघितले, माझा कुठे ना कुठे थोडाफार असा भरोसा बसतोय, विश्वास माझा त्या गोष्टींवर बसतोय. तर का असं होतं? आणि आजकाल आपण बघतोय, की ॲलोपॅथीकडे किंवा मॉडर्न सायन्सकडे जास्त कल आमचा दिसतो. बरोबर. अ, आता तसं नाही राहिलंय. म्हणजे हां, ट्रस्ट आता डेव्हलप होत चाललाय. हां, बरेच रिहॅब सेंटर्स ओपन होत आहेत. हां. खूप मोठे-मोठे तिथे त्या पद्धतीने तिथे होमिओपॅथी, आयुर्वेदा, नॅचरोपॅथी हे युनाइट होऊन काम करत आहेत. आणि तिथे वंडरफुल म्हणजे छान रिझल्ट्स मिळतात पेशंटला. बरं. इथून लोकं कितीतरी दूर-दूर त्या रिहॅब सेंटर्समध्ये ट्रीटमेंटसाठी जातात. हं. होमिओपॅथी डॉक्टर चांगला डॉक्टर कुठे मिळेल का? शोधून माझ्याकडे ऑल ओव्हर इंडिया सगळे पेशंट्स येतात. आणि इव्हन आपल्याकडनं सुद्धा बाहेर मेडिसिन सुद्धा जातात. म्हणजे बाहेर बरं. देशांमध्ये सुद्धा आपण मेडिसिन पाठवतोय. हं. तर विचार करा ट्रस्ट इश्यू जो होता ना, तो एक काही दिवसांपूर्वीचा होता काय? अजूनही थोडाफार आहे. तो काय आहे ते पण सांगतो. सपोज एक कॉलेज आहे. एखाद्या कॉलेजमध्ये पर पर अकॅडमिक इयर 100 स्टुडंट्स एका बॅचमध्ये जातात. तर 100 स्टुडंट्समधनं फक्त मोजून 3 ते 4 मुलं हं. किंवा 2 ते 3 मुलं ते होमिओपॅथी प्रॅक्टिसकडे येतात. आणि तेच नंतर मग जर सपोज एवढ्या मोठ्या जनगणनेला समजा हेच जर 3-4 डॉक्टर पर इयर जर ते निघत असतील, प्रत्येक कॉलेजमधनं, तर हे खूप अवघड गोष्ट आहे. तर तेवढे क्वालिटी डॉक्टर्स पण आपल्याला हवे आहेत. तेवढ्याच मुलांनी चांगलं डेडिकेशननी तेवढा अभ्यासही त्यांचा हवा आहे. हं. त्यांनी 100% बिलीव्ह करून त्यांच्या स्वतःच्या पॅथीवर बिलीव्ह करून होमिओपॅथीच करायला हवं. त्यांनी जर ॲलोपॅथी नाही केलं, हं. तर त्या हॉस्पिटल्समध्ये खूप जर तुम्ही आरेमो बघणार, जे पण हॉस्पिटल मल्टीनॅशनल हॉस्पिटल जे चालतायत, तर हे फक्त आणि फक्त होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टर्स त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व. हो. ते स्वतः होमिओपॅथी डॉक्टर असून सुद्धा ते हं. ॲलोपॅथी मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतायत. कितीतरी तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं, तर होमिओपॅथी डॉक्टर डिग्री होमिओपॅथीची आहे, हां. बट ते ॲलोपॅथी प्रॅक्टिस करतात. याने काय होतंय, की हळू जो रेशो आहे, हं. तो कमी होत चाललाय. तिथे कॉन्फिडन्स ब्रेक होणार आहे पेशंटचा. हं. जर तुम्ही होमिओपॅथी डॉक्टर आहात आणि हं. तुम्ही जर मला ॲलोपॅथी औषध देत आहात, हं. तर स्वाभाविक आहे तुम्ही काय म्हणणार, हा जर डॉक्टर होमिओपॅथी आहे आणि तो मला ॲलोपॅथी देते, तर याचा अर्थ होमिओपॅथीमध्ये कुठेतरी कमी आहे. हं. मला माझ्या होमिओपॅथी मित्रांना एक आज आपल्या पॉडकास्टमधून एक संदेश द्यायचा आहे, की मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने होमिओपॅथी प्रॅक्टिसमध्ये उतरा. तुमचा अभ्यास वाढवा. नक्कीच होमिओपॅथी तुम्हाला सगळं काही देऊ शकतं. सगळी लक्झरी होमिओपॅथीतनं तुम्हाला मिळू शकते. आता सर ठीक आहे. आता कळालं की होमिओपॅथी. पण आता मला होमिओपॅथी डॉक्टरांकडे जायचंय आणि आजूबाजूला नाहीये कोणी चांगलं. तर आयडेंटिफाय कसं करावं की हा जेन्युइनिटी आहे, म्हणजे जेन्युइन आहे किंवा त्याची जेन्युइनिटी कशी टेस्ट करावी? आता कसं होतं ना, की बऱ्याचदा होमिओपॅथीमध्ये पण बरेच क्वॅक्स पण आहेत. हं. म्हणजे जे इव्हन त्यांच्याकडे डिग्री पण नाहीये. बट हं. स्पेसिफिक मेडिसिन्स किंवा काहीतरी त्यांना माहिती असल्यानुसार त्यानुसार ते प्रॅक्टिस करतात. पण काय होतं ना, कुठेतरी ज्यावेळेस तुमचा जर आजार खूप अवघड आहे, खूप क्रिटिकल आहे, तर तुम्ही चांगला डॉक्टर सर्च करू शकता. तुम्ही त्यांना जाऊन प्रश्न विचारू शकता. तुम्ही माझी ट्रीटमेंट करणार आहात, तर नेमकं सिम्प्टोमॅटिक करणार आहात, हां. की तुम्ही माझी होलिस्टिक ट्रीटमेंट करणार आहात? हं. तुम्ही माझी केस स्टडी घेणार आहात का? पूर्ण तुम्ही हां. मला बरोबर. हिस्ट्री विचारणार आहात का? हिस्ट्री विचारल्यानंतर तुम्ही मला प्रिस्क्राईब करणार आहात का? की हे सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारू शकता. जर तुमचा डॉक्टर तुमची पूर्ण सखोल हिस्ट्री घेतोय, एक्झॅक्ट मेडिसिन तुम्हाला देतोय, नक्कीच तुम्ही त्यात बरे होऊ शकता. पण जर सपोज एखादा डॉक्टर सपोज प्री मेडिकेटेड किट्स असतात, अवेलेबल असतात. तिथे सगळं बनवलेले असतात आधीच आणि ते तुम्हाला जर प्रिस्क्राईब केले जातात. तर असं नाहीये. होमिओपॅथीमध्ये कस्टमाइज्ड मेडिसिन हाच एक फॉर्म्युला आहे जो की सक्सेसफुल आहे. अच्छा. कस्टमाइज्ड म्हणजे इंडिव्हिज्युअलिस्टिक स्टडीनंतर एक पेशंटला एक औषध. एका पेशंटला स्पेसिफिक त्याचंच औषध त्याला. असं नाही कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन्स असतात त्याच्यासोबत त्याला दुसरे 1-2 मेडिसिन्स आपण देऊ शकतो. बट ते त्याच्या स्टेटला अनुसरूनच ते असावं. असं. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना हा प्रश्न विचारू शकता.